नमस्कार. पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा 15 दिवसाचा काळ हा पितृपक्ष असतो, ज्याला महालय पक्ष असे देखील म्हणतात. पितृपक्ष हा पूर्वजांचा सन्मान करण्याचा पवित्र काळ मानला जातो. या काळामध्ये अन्नदान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच तर्पण करण्याला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे केल्याने त्यांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते आणि पितृदोषातून देखील मुक्ती मिळत असते. त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमच्या घरच्या पितृदेवतांचे श्राद्ध ज्या तारखेला असेल त्या तारखेला करावे. या काळात मीठ आणि इतर वस्तू दान केल्याने पितरांना प्रसन्न करता येते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. त्यामुळे दान आवर्जून करावे. त्यासोबतच या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु त्यासोबतच काही गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहेत. तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. जीव गेला तरीही चालेल, परंतु पितृपक्ष संपेपर्यंत घरातील या 3 वस्तू कोणालाही देऊ नका. 99% लोकांना माहीतच नाही. यामुळे लक्ष्मी साथ सोडेल, लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल आणि अर्थातच तुमच्या घरामध्ये पैसा टिकणार नाही. त्यासोबतच पितृदोष लागेल आणि पितृदोष लागल्यामुळे असंख्य समस्या तुम्हाला येतील. त्यामुळे चुकूनही या 3 वस्तू कोणालाही देऊ नका. तर कोणत्या वस्तू आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. या मंत्रामुळे पितृदेवतांचे स्मरण केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवीन प्रवास सुरू होत असतो. या पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही. साखरपुडा, लग्न, मुंज कोणत्याही प्रकारचे कार्य या दिवसात केले जात नाही. त्यासोबतच या दिवसामध्ये सोने चांदी देखील खरेदी केली जात नाही किंवा इतर कोणत्याही तुम्हाला जमीन, गाडी खरेदी करायची असेल ते देखील या दिवसात करू नये. या काळामध्ये पूर्वजांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केल्याने तुम्हाला पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि 21 सप्टेंबर 2025 रोजी पितृपक्षाची समाप्ती होणार आहे. या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे. ज्यांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसेल त्यांनी सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करावे. हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देखील देवताप्रमाणेच मानले जाते. त्यांना आनंदी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर पितृदेव खुश असतील तर आपल्या आयुष्यात कोणत्याही समस्या येत नाहीत. आपल्या आयुष्यात समृद्धी, संपत्ती कायम राहते. आणि पूर्वज जर आपल्यावर नाराज असतील, रागवले असतील तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतात. पितृपक्षामध्ये दररोज तर्पण करायला हवे, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहे त्यांना तर्पण करण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे, त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करावे किंवा कुलदेवताचे नामस्मरण करावे. जर आईवडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक जण हयात नसेल तर त्यांनी दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे. तर्पण हे पाण्यामध्ये थोडेसे दूध आणि तीळ मिसळून द्यावेत. पितृपक्षामध्ये गाईला पहिली पोळी आवर्जून द्यावी. पोळी किंवा भाकरी जे काही बनवले असेल ते पहिला घास गाईला द्यावा. यामुळे साक्षात देवी देवतांचे आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतात. पितृपक्षामध्ये पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा खाऊ घातल्यास श्राद्ध पक्ष केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. पितृ संतुष्ट होत असतात. आणि या दिवसामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा आवर्जून लावावा. हा दिवा पितृदेवतांच्या नावाने असतो. या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ आवर्जून टाकावे आणि दक्षिणेकडे वात करूनच हा दिवा लावावा. शास्त्रात असे सांगितले गेलेले आहे की पूर्वज हे दक्षिण दिशेकडून आपल्याकडे येत असतात व त्यांच्या वाटेतील सर्व अंधार दूर होण्यासाठी हा दिवा प्रज्वलित करावा. यामुळे आपल्या आयुष्यातील देखील सर्व अंधार दूर होऊन आपली सर्व कामे मार्गी लागतात. पुराणामध्ये आणि धर्मग्रंथामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की पूर्वजांचा एक दिवस हा पृथ्वीवरील 1 वर्षाच्या बरोबरीचा असतो. हा काळाची एक संकल्पना समजून घेण्याचा एक वेगळा मार्ग आहे. वेळेमध्ये आलेल्या या फरकामुळे असे दिसून येते की पूर्वजाच्या दृष्टीने वर्षातून एकदा केलेले श्राद्ध त्यांच्यासाठी सतत ताजेपणा आणि समाधान निर्माण करत असते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते. जेव्हा आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध, तर्पण, पिंडदान करतो तेव्हा ते थेट पितृलोकांजवळ पोहोचत असते. या पितृपक्षाच्या काळामध्ये काही चुका टाळणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या चुका आपल्याकडून झाल्या तर याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे आपल्याला पितृपक्षामध्ये काय करायचे नाही आहे, तर आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा कोणत्याही व्यक्तीसमोर आपल्याला एक चूक टाळायची आहे. ती म्हणजे
आपल्या पूर्वजांविषयी वाईट बोलणे. आपले पूर्वज या काळामध्ये पृथ्वीवर आलेले असतात आणि आपल्यासोबत ते सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात. आपण त्यांची किती सेवा करतोय हे संपूर्णपणे ते बघत असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. म्हणून या काळामध्ये चुकूनही आपल्या पूर्वजांविषयी काहीही अपशब्द बोलायचे नाही आहेत. दुसरे म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या दिवशी पितृ असतात त्या दिवशी तुमच्या घरात ब्रह्मचर्य पाळावे. दररोज सकाळी मुख्य दरवाजावर थोडेसे पाणी शिंपडायचे असते. त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. शक्य असल्यास दररोज तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर दक्षिण दिशेला एक दिवा आवर्जून लावायचा आहे. आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये 15 दिवसही पिंपळाच्या झाडाची सेवा करणे उत्तम ठरेल. पिंपळाच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. त्याखाली एक दिवा देखील आवर्जून लावू शकता, परंतु स्पर्श करायचा नाही आहे. जे काही तुम्ही पिंपळाच्या झाडाचे उपाय कराल, सेवा कराल, ते स्पर्श न करता करायचे आहेत. कारण या कालावधीमध्ये आपले पूर्वज हे पिंपळाच्या झाडामध्ये निवास करत असतात. त्यानंतर या पितृपक्षामध्ये आपल्या घरातील किंवा बाहेरच्या व्यक्तींचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्या. कावळा, कुत्रा, गाय यांना देखील अन्न आवर्जून खाऊ घालायचे आहेत. पूर्वज हे मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात आणि ते कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये आपल्याला भेटू शकतात. त्यामुळे कावळा, कुत्रा, गाय यांना आवर्जून खाऊ घालावे. तुम्हाला जे शक्य असेल ते खाऊ घालावे. दररोज तुम्हाला गाईला, कुत्र्याला, कावळ्याला खाऊ घालणे शक्य नसेल तर ज्या दिवशी तुमच्या घरी पितृपक्ष आहे त्या दिवशी तुम्ही आवर्जून खाऊ घालावेत. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे या कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये कोणालाही द्यायच्या नाही आहेत. म्हणजेच सर्व पितृ अमावस्येपर्यंत तुम्हाला या 3 वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाही आहेत. कितीही तुमचा जवळचा व्यक्ती असो तर कोणालाही या वस्तू द्यायच्या नाही आहेत. सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे कुशा. कुशा हे सर्वांनाच माहीत असेल. कुश हे एक प्रकारचे गवत असते. धार्मिक विधीमध्ये वापरले जाते कारण ते पवित्र असते आणि पूर्वजांशी संबंधित विधीत जसे श्राद्धकर्म, तर्पण, पिंडदान अपूर्ण न राहता पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी कुश अवश्य वापरतात. पितृपक्षात 3ऱ्या बोटात अनामिकेच्या जवळ कुशाची अंगठी धारण केली जाते. याला आपण दर्भ देखील म्हणतो. ते दर्भ म्हणजेच कुश, जी पितरांना प्रसन्न करण्यासाठी, पितृदोष दूर करण्यासाठी वापरली जाते. कुश म्हणजे एक पवित्र गवत आहे ज्याला पवित्रतेसाठी वापरले जाते. ती कोणालाही द्यायची नाही आहे. या दिवसात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ. तांदूळ कोणालाही द्यायचे नसतात. आपण या दिवसात तांदूळाची खीर बनवत असतो. तांदूळाची खीर, दही भात हे संपूर्णपणे आपल्या पितृदेवतांना समर्पित असते. म्हणूनच या कालावधीमध्ये तुम्हाला कोणालाही तांदूळ द्यायचे नाही आहेत. त्याचबरोबर 3रं म्हणजे उसने आणि उधार पैसे तुम्हाला चुकूनही कोणाला द्यायचे नाही आहेत किंवा तुम्ही कोणाकडून घ्यायचे देखील नाही आहेत. त्याचबरोबर पितृपक्षात कोणत्याही नवीन कामाची सुरुवात तुम्हाला करायची नाही आहे. छोट्यातल्या छोट्या वस्तू असो किंवा मोठी कोणती खरेदी असो, कोणतीही खरेदी तुम्हाला या पितृपक्षाच्या काळात करायची नाही आहे. ज्या दैनंदिन गोष्टी आहेत, जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकतात. किराणा वगैरे असे काही घ्यायला चालते, परंतु कपडे देखील या दिवसात घेतले जात नाहीत. असे काही नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहे. यामुळे पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य दूर होताना नक्की दिसेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.